जीवन म्हटलं की अनंत इच्छांचं भांडार किंवा इच्छांचा समुद्र असतो. म्हणजे जीवनामध्ये अनियंत्रित अशा इच्छा असतात, परंतु त्यामध्ये आपल्याला प्राथमिकता समजली पाहिजे किंवा इच्छांची प्राथमिकता समजली तर जीवनाचा अवमेळ होत नाही किंवा जीवन विस्कटलं जात नाही. म्हणजे कोणती इच्छा कोणत्या क्रमाने किंवा कोणत्या वेळेला कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचता येईल किंवा ती पूर्णत्वास घेऊन जाता येईल. म्हणून अनंत इच्छा असणं हे वाईट नाही. इच्छा असू शकतात, एका व्यक्तीच्या मनामध्ये हजारो लाखो करोडो इच्छा असू शकतात, परंतु त्या इच्छा निर्माण होत असताना त्याची प्राथमिकता समजली पाहिजे की कोणती इच्छा किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचं महत्त्व कधी आहे. त्या इच्छांचं महत्त्व जर योग्य वेळी समजलं किंवा प्राथमिकता समजली तर मग इच्छांचा अवमेळ होत नाही किंवा त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवनावर होत नाही. परंतु प्राथमिकता जर समजली नाही तर मग त्याच्यामधून आपला गोंधळ निर्माण होऊन इच्छांच्या माध्यमातून दुःखाची निर्मिती होऊन आपण एक वेगळ्या मार्गाला जात असतो. म्हणून इच्छा असणं गैर नाही, परंतु त्याची प्राथमिकता समजली तर त्या इच्छा निश्चितच हितकारक किंवा एक चांगल्या पद्धतीने जीवनाला योग्य मार्गावर घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरतात. म्हणून इच्छांची प्राथमिकता समजली.